नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. एक व्यक्ती हा धावतच राकेशकडे येतो आणि राकेशला बोलतो, साहेब, त्या संजय देसाईची तर विकेट पडली नाही, तो ICUमध्ये भरती झाला आहे. आणि तेव्हा राकेश देखील चिंतेमध्ये पडतो आणि तो विचार करतो की जर हा म्हातारा मेला नाही तर मग अर्णव कसा अडकणार आणि अर्णवला अडकवण्यासाठी त्या म्हाताऱ्याला मरावंच लागेल. त्यानंतर आपण पाहतो राकेश हा अर्णवला फोन करतो आणि अर्णवला बोलतो, तू मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न नको करू. तू जेवढा मला अडकवण्याचा प्रयत्न करशील तेवढा तू स्वतः त्यात अडकत जाशील, लक्षात ठेव. आणि तेव्हा अर्णव देखील काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी आणि नम्रता या दोघीही आपल्या बाबाची काळजी घेण्यासाठी रूममध्ये बसलेल्या असतात. आणि तेव्हा नम्रता ही ईश्वरीला विचारते, ईशू, तू खूपच चिंतेमध्ये वाटत आहेस. अर्णव सर आले नाहीत म्हणून का? तेव्हा ईश्वरी बोलतो, त्या अर्णव सरांची काय गरज आहे? त्यांचं नाव देखील माझ्यासमोर काढू नकोस. तेव्हा नम्रता देखील अवघूत तिच्याकडे पाहू लागते. तर आतमध्ये आपण पाहतो राकेश हा आपलं वेश बदलून बाबाच्या रूममध्ये जातो आणि तो बाबाला बोलतो, संजय देसाई, तुम्हाला तुमच्या जावयाला खुश करायचा असेल तर तुम्हाला मरावंच लागेल. आणि आपण पाहतो की राकेश हा ऑक्सिजनचा मास्क काढू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव, ईश्वरी हे दोघे मिळून आपल्या बाबाला वाचवणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.